हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले हे हाफ मार्क एक्स्ट्रा सिरीज, त्यामध्ये आणखी एक यूपीएससीचा पीवायक्यू जिओग्राफी सब्जेक्टमधनं समजून घेऊ आणि कुठे आपली व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे आन्सर्समध्ये आणि मार्क्स कुठे वाढतील हे लक्षात घेऊया. अत्यंत सोपा प्रश्न आहे. 2014चा आय गेस हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. विचारलेला आहे त्रिभुज प्रदेशांबद्दल. प्रश्न विचारतो आहे की पश्चिम घाटातील नद्यांनी त्रिभुज प्रदेश तयार होत नाही का? राईट. तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये पूर्वेकडील ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करतात. पण पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि स्पेसिफिकली एकंदरीत दख्खनच्या पठाराच्या नद्या तितक्या चांगल्याने आपल्याला त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करताना दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी हा आपल्याला प्रश्न विचारल्याचा दिसून येतो. तर लोकस आणि फोकस जर आयडेंटिफाय करायचा झाला तर या प्रश्नाचा लोकस आहे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती, राईट. आणि फोकस सांगायचा झाला तर आपल्याला स्पेसिफिकली पश्चिम घाटांबद्दल चर्चा करायची की हा नेमका काय मुद्दा आहे की पश्चिम घाटांच्या ज्या नद्या असतील त्यांच्यामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण होत नाही. नाउ अंडरस्टँड, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही लिहिणार तर इंट्रोडक्शन मध्ये एक डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता किंवा इंट्रोडक्शन जे असेल ते फॅक्ट बेस्ड असू शकतं. तर डिफिनेशन या ठिकाणी देण्याचा अर्थ बनत नाही, कारण की त्रिभुज प्रदेश ही अशी संकल्पना आहे जी बऱ्यापैकी सर्वांना सहजरित्या लक्षात राहते किंवा माहिती असते, राईट. तर ही एक चूक होऊ शकते तुमच्या उत्तरामध्ये, ज्यामुळे तुमचं उत्तर थोडं जेनेरिक होईल, राईट. तर मी या ठिकाणी काय करतोय, भारतातील त्रिभुज प्रदेशांच्या उदाहरणांनी या ठिकाणी मी सुरुवात करू शकतो किंवा भारतातील अशा नद्या ज्या अत्यंत लांब वाहतात पण त्यांच्यामध्ये त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली नाहीये, असाही मी या ठिकाणी एक इंट्रोडक्शनचा अप्रोच घेऊ शकतो. तर फॅक्टने सुरू करा, उदाहरणांनी सुरू करा त्रिभुज प्रदेशांच्या. हे झालं आपलं इंट्रोडक्शन. त्यानंतर आता मी माझ्या उत्तराला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि पहिल्या पार्ट मध्ये मी डिस्कस करतोय डेल्टाची निर्मिती. मग प्रश्न या ठिकाणी पडला पाहिजे की सर डेल्टाची निर्मिती विचारली आहे का? नाही विचारली, आणि दॅट इज वेअर हाफ मार्क एक्स्ट्रा कम्स इन प्लेस. फाईन. सो डेल्टाची निर्मिती विचारलेली नाही, पण जोपर्यंत तुम्ही हे डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश कसे निर्माण होतात हे सांगत नाही तोपर्यंत तुमचं पुढचं डिस्कशनच फुलफिल होत नाही, राईट. तुम्ही हे सांगणार की पश्चिम घाटातील नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती का करत नाही, पण मग त्याचा बेस कुठे आहे, त्याचा आधार कुठे आहे, तर मी थोडक्यात 10 शब्दात का होईना, 20 शब्दात का होईना हे स्पष्ट करील की त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टांची निर्मिती कुठे होते. तर पहिला माझा जो हाफ मार्क एक्स्ट्रा येतोय या पॉइंटला मला थोडे मार्क एक्स्ट्रा पडतील. क्लिअर. त्यानंतर पुढचा पार्ट मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय की कशा पद्धतीने जी एकंदरीत पठाराची स्थिती आहे, पश्चिम घाटांची स्थिती आहे, तिथून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत यांचे काय वैशिष्ट्य, या वैशिष्ट्यांकारण या ठिकाणी आपल्याला त्रिभुज प्रदेशांची इतकी चांगली निर्मिती होताना दिसत नाही. सिमिलरली पश्चिम घाटाच्या ज्या पश्चिम किनारपट्टीला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, पश्चिम किनारपट्टीची काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं तुमचं डिस्कशन झालेलं आहे, राईट. आणि यातून तुमचं उत्तराचा मुख्य पार्ट जो आहे, मेन पार्ट जो आहे, जे ऍक्च्युअल विचारलंय, फोकस ऑफ द आन्सर, तो फुलफिल करताय, राईट. एकदा मी आता फोकस ऑफ द आन्सर फुलफिल केलाय, पुढचा मुद्दा की सगळ्यांच्या उत्तरामध्ये हे सगळं असेलच, पुढे अपेक्षा असेल ती म्हणजे एका नकाशाची, आणि या नकाशावर तुम्ही काय दाखवणं गरजेचं आहे, तर या नकाशावर काही नद्या आणि काही त्रिभुज प्रदेश या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. क्लिअर. सो हा जो पूर्ण नकाशा तुम्ही बघताय, इथे हे दाखवा की भारतातील कोणकोणत्या नद्या आहेत ज्या नद्या अत्यंत विस्तृत त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करतात, आणि त्यानंतर अशाही नद्या दाखवा की ज्यांमध्ये आपल्याला त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होताना दिसत नाही. क्लिअर. जेव्हा तुम्ही नकाशावर ही उदाहरणं दाखवताय, अगेन नॉट जस्ट हाफ, पण मी गॅरंटी देतो की या नकाशाकारण तुमच्या उत्तरामध्ये 1 मार्क पुन्हा वाढतोय. क्लिअर. पहिले मी एक व्हॅल्यू ऍडिशन केली, एक्सप्लेन केलं की का कशा पद्धतीने त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते, आणि दुसरा पार्ट मी आणखी 1 मार्क कुठे काढतोय माझा ऍडिशनली, कारण की एक्सप्लेनेशन सर्वचे सर्व कॅन्डिडेट देणार आहेत. एक्स्ट्रा मार्क मी या नकाशावरनं या ठिकाणी ड्रॉ करतोय. क्लिअर. या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याजवळ एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही त्रिभुज प्रदेशांची चर्चा केलेली आहे आणि पश्चिम घाटातील नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाही, तर भारतातील मग काही नद्या ज्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाही त्या कशाची निर्मिती करतात, तर त्या निर्मिती करतात एस्च्युअरीची. जेव्हा तुम्ही तुमच्या आन्सरच्या कन्क्लुजन कडे चाललाय, जेव्हा तुमचं उत्तर संपतंय, तेव्हा तुम्हाला हे सांगायला लागेल
की ज्या भारतातील नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करत नाहीये त्या नद्या कशाची निर्मिती करत आहेत, एस्च्युरी किंवा ज्याला आपण मुहाना म्हणतो, किंवा या नद्या खाड्यांची निर्मिती करत आहेत. क्लिअर? खाड्या काय आहेत ते विस्तृत या ठिकाणी एक्सप्लेन करणं गरजेचं नाहीये. थोडं व्हॅल्यू एडिशन म्हणून तुम्ही या ठिकाणी काही खाड्यांची उदाहरणं देऊ शकता. क्लिअर? जसं या ठिकाणी नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीच्या खाड्यांची किंवा पश्चिम घाटातून निघणाऱ्या या ज्या लहान नद्या आहेत यांच्या सलग तुम्हाला या ठिकाणी खाड्या निर्माण होताना दिसतील. क्लिअर? तर अगेन व्हेन आय टॉक अबाउट एस्च्युरी, हाफ मार्क इथे पण तुमचा वाढू शकतो. तर एक स्टॅटिक अप्रोच किंवा सर्वच्या सर्व कॅन्डिडेट्स नेमकं उत्तर काय लिहितील ते तुम्हाला लक्षात आलं की सर्वच्या सर्व कॅन्डिडेट्स हा फोकस जो आहे तो फुलफिल करतील. पण व्हॅल्यू एडिशन कुठे होत आहे, हाफ मार्क एक्स्ट्रा कुठे येतोय, तर पहिला तुमचा एक्स्ट्रा मार्क येतोय तो म्हणजे डेल्टाच्या निर्मिती प्रक्रियेकारण. ठीक आहे. त्यानंतर दुसरा, नकाशा जेव्हा तुम्ही ड्रॉ करत आहात आणि नकाशावर उदाहरणं दाखवत आहात तिथे तुमचा एक्स्ट्रा मार्क येतोय. आणि पहिली कॉन्सेप्ट दुसऱ्या कॉन्सेप्टला तुम्ही लिंक करताय, त्रिभुज प्रदेशासोबतच तुम्ही एस्च्युरी किंवा मुहान्यांची चर्चा करताय, तिथे सुद्धा तुमचा एक ऍडिशनल मार्क येताना दिसतोय. सो दॅट इज हाऊ यू आर सपोज टू आन्सर ऑल दिस क्वेश्चन, जेणेकरून तुमची उत्तरं जी आहे ही उत्तरं एका सर्वसामान्य कॅन्डिडेट पेक्षा बेटर उत्तरं असतील आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि चांगला रँक मिळतं. भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.